हो महाराज गवळणीक म्हणतो गवळ प्रकाश ढेरे अभंगाची शेवा गवळ म्हणतो मोठ्या प्रेमाने बोला आपले हुनराव महात्मा 2 मिनिटं विचारासाठी नंतर सलगरे होऊन आलेले आपले मोठ्या प्रेमाने बोला मोठ्याने बोला निरंकार आदरणीय सासंगजी मोठ्या प्रेमाने बोला निरंकार साधू संतांचे वचन सासंगजी सुंदर सुंदर कथन करतात पण सासंगजी साधू संत म्हणतात की वस्तुस्थिती आणि परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर सासंगजी प्रत्येक वस्तुस्थिती म्हणजे कशी असते सकाळी दिवस उगवला की दिवस मावळत असतो पण परिस्थिती अशी असते की 3 ऋतू असतात उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा सासंगजी त्या प्रत्येक ऋतूमध्ये सासंगजी बदल होत असतो पण कुठल्याही परिस्थितीमध्ये सासंगजी बाबाजी इकडे म्हणते कैसी हो परिस्थिती मनस्थिती रे एक द्यायची सासंगजी कुठली परिस्थिती आली तर सासंगजी आपलं मन हे स्थिरच पाहिजे साधू संतांचे विचार सत्संगाला आदेश आला किंवा सासंगजी कुठल्या तरी पण दिवसभर एका कामामध्ये व्यस्त असतो तर सासंग महापुरुषांना नाही फोन केला की महात्म्यांचा फोन असतो काही कारणाचं विचारतो पण सासंगजी पूर्ण 2 तासाची वेळ दिली असते आपण 7:30 आपण ध्यान बनलं पाहिजे की आपण सत्संगाला पोहोचलो 1-2 महात्म्यांना विचारलं की सासंगजी 4 महात्म्यांना विचारलं तर 2 तर महात्माचे हाजे म्हणतात आणि तो प्रयास करायचा काय सत्संग सेवा नामस्मरण करून आपल्या जीवनात बदल करूया सत्संग प्रेमाने बोला जसं आपले धामणीजी सलगरे पोचलेले सुंदर अशा विचारासाठी नंतर जलजीवन पोचलेले आपले हिरवे महात्माजी सुंदर अशा अभंगासाठी मोठ्या प्रेमाने बोला प्रेमे संजानो प्रेमाने मोठ्याने बोलूया ऐकली पण खरोखर संजानो मिरजी महाराज भूमीचं उदाहरण संजान सांगितलं की आपल्याला काय कमवायचं होतं काय गमवायचं होतं आणि आज खरोखर संजानो त्याचा दुसरा दिवस संजानो खरोखर प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही खाऱ्या असेल गोड असेल काही तर चाललेलं असेल पण खरोखर संजानो आज माझ्या गुरु मातेने संजानो या ठिकाणी तुम्हाला सत्संगामध्ये आणून बसवलं आणि काय केलं की त्या संतांची वाणी जगाला समजा आणवण्यासाठी संजानो एक तासाची वेळ दिली तीच एक वेळ घेऊन संजानो तुम्ही आम्ही या ठिकाणी आलो आणि जाता जाता संजानो मी स्वामी सांगून गेले संजानो आता इथून पुढे जे आहे ते काय करायचं आहे मी सत्यानं एक काय करायचं पाठीमाग झालं ते त्याच्यामध्ये संपून गेलं पण येणारं वर्ष आहे ते काय करायचं आहे आनंदामध्ये घालवायचं आहे एकमेकाला सहकार्य करून एकमेकाची प्रेमानं समजावून प्रेमाचा संदेश घेऊन संजानो पोचवायचा आहे प्रत्येकाच्या कानाकोपऱ्यामध्ये तोच एक संदेश घेऊन संजानो माताई सुद्धा संजानो तुमच्या आमच्या भेटीला येत आहे संजानो त्याची ओढा तुम्हा आम्हाला नजर येत आहे तर बघा संजानो वेळ जशी पुढे चाललेली आहे जास्ती लेट आला बरीच मागणी या ठिकाणी संजानो त्यातपर्यंत संजानो बऱ्याच दिवसानंतर संजानो महानकर्मी मातेची सेवा ही तुमच्यासमोर आज लागलेली आहे
त्यांच्याही मुखात नामोत्तम तुम्हाला आम्हाला श्रवण करायचे या त्याच वेळ काय करू तुम्ही आम्ही तेच जाती या प्रेमाने बोला मोठ्या प्रेमाने बोला. जसं आणि त्यानंतर 2 मिनिटासाठी आपले सूर्य गुरुजी मोठ्या प्रेमाने बोला. मंदिरी कधी तर याल हरी माझ्या मंदिरी कधी तर याल मंदिरी कधी तर याल येता जाता रोकुनी पाहता येता जाता रोकुनी पाहता वाईट तुमची चाल देवा माझ्या मंदिरी कधी तर याल वाईट तुमची चाल हरी माझ्या मंदिरी कधी तर याल म्हणा. बसली मी होती रंग मी माली बसली मी होती रंग मी माली आरसे लावून चार देवा माझ्या मंदिरी कधी तर याल मंदिरी कधी तर याल हरी माझ्या मंदिरी कधी तर याल बसली शेज भाजी मी केली शेज फुलाची भाजी मी केली शेज फुलाची प्रेमळ सुगंध याल देवा माझ्या मंदिरी कधी तर याल प्रेमळ सुगंध याल देवा माझ्या मंदिरी कधी तर याल तुमच्या चरणाची झाली मी दासी वेक तुमच्या चरणाची झाली मी दासी वेक वेळा दर्शन द्याल देवा माझ्या मंदिरी कधी तर याल एक वेळा दर्शन द्याल हरी माझ्या मंदिरी कधी तर याल एका जनार्दनी एका जनार्दनी पूर्ण कृपेनी एका जनार्दनी पूर्ण कृपेनी मुक्षे पदासी न्याल देवा माझ्या मंदिरी कधी तर याल मुक्षे कधी तर याल प्रेमाने बोला. सुंदर असा वाटल्याने अभंग घेतला. मंदिरी कधीतरी नाही अंगसंगत आहे महाराज रोज आपल्या कधीतरी वाट बघायची नाही महाराज आपण तर उत्तरेतर वेळेचं मर्यादा भान ठेवून 2 विचाराची सेवा करते आणि त्यांच्या मोठ्या प्रेमाने बोला. आपली परंपरा आहे कारण आज असा दिवस आहे
तर येतं म्हणजे आपलं परमेश्वर, आपल्याला परमेश्वर प्राप्ती झालेलीच आहे त्याच्यात म्हणायला गेलं. कारण अनेक समाजामध्ये जशी माणसं असतात त्यांना देवाची आठवण होत नाही, परमेश्वराकडे वळतच नाहीत. पण आपण इथं आलो म्हणजे आपल्याला परमेश्वर प्राप्त झाली असं म्हटलं. एक उदाहरण सांगतो. पंढरपूरला जायचं होतं, सोमवारी एकादश, रविवारी दशमी आणि द्वादशी मंगळवारी वडिलांचं वाढ असतं. रविवारी पण गेलो नाही, सोमवारी सकाळी पण गेलो नाही, कारण मालकीन म्हणाली मी पण येणार. आता एखादच पण जात आली आणि आता चरणावर डोकं कधी ठेवते म्हटलं आता काय. आणि आई वडिलांची चुकून वाळी चुकून नेदो हरी म्हटलं ते माझ्या लक्षात राहतं. आता काय करायचं रोजगारमध्ये संध्याकाळी थांब आणि आता मी होतो सोड स्टेशनवर. 7ची गाडी आहे म्हणून गेलो, 9:30ला गाडी, 2.5 तास थंडी पडली. पांडुरंगाला विनंती बसून तुझ्या चरणावर डोकं ठेवल्याशिवाय माघारी गेला आणि ही वाट गेलो. संध्याकाळी 12:30ला बसून पंढरपुरामध्ये 1:15 म्हटलं 4 वाजेपर्यंत झोपसुद्धा लागली. इकडे तिकडे बघत बसून कुठं टाईम लागेल. 4 वाजता त्याला गोळ केली. दर्शनाच्या बारीक उभा आणि दर्शनाच्या बारीक सारखं म्हणत होतो इथे मी उशीर लागू दे नाही, रात्रमध्ये उशीर तर काढायला आम्हाला तू ठेवून घ्या आम्हाला तिथं. तुझं दर्शन नाही दिलं असतं, तुझं दर्शन झालंच पाहिजे. तुझ्या चरणावर डोकं ठेवल्याशिवाय घरी जात नाही, काय वाटेल ते होऊ दे. तुम्हाला सांगतो अवघ्या 2-2.5 तासातच पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवायला मनातले विचार पूर्ण झाले. हे असं का असतं तुम्हाला मी सांगतो. म्हणे भाव पाहिजे, तुका म्हणे निश्चयाची बळ पाहिजे, आपला निश्चय पाहिजे. आपण कशाची वार्ता केली नाही. पंढरपुरात घेणारी माणसं जी बहीण घालायच्या बरीला जातो आज एकादशी दिवस पंढरपूर सोडतो, मला काही मागं काय वाटेल ते होते. तुम्हाला राखणार तो बसला ना पंढरी, तुमचं काय होते मागं काहीच होत नाही. कशाची चिंता करायची म्हणून म्हणून असे भाव किंवा मला असं कधीही घडत नाही. तुकाराम आणि ज्ञानेश्वरांनी किती असलं जीवनभर तपश्चर्या केली म्हणून त्यांना परमेश्वर प्राप्त झाला. सद्गुरू आपल्यासाठी आता प्राप्त झालेला आहे. जवळजवळ आपल्या पदार्थ काहीतरी पडत चाललेलं आहे हे प्रत्येकाने विसरू नये आणि समजतला हे चला चांगले विचार ऐकत चला. तुमचं जीवन आनंदी बनवा, तुमचं जीवन सुखी बनवा, एवढंच माझं सांगणं आहे. प्रेमाने बोला. सुंदर असा भाव सरांनी ठेवला. मनात चांगले विचार आले की ते कृतीच करतात. त्याचबरोबर निवेदन कोणाचं दिलं नव्हतं, पण आपले शेजू महात्माची 2 मिनटं जसं त्यांचं ध्यान असेल तसं भाकरी आलेली ही घरातली आपले चंद सर 2 मिनटं सुंदर अशा विचारासाठी. त्यानंतर पुढील निवेदन मोठ्या प्रेमाने बोला. सासंगजी मोठ्या प्रेमाने बोला. सासंगजी माझं परम भाग्य की आज तुम्हा संत महात्म्यांचं दर्शन करण्याचा मौका प्राप्त होतो. बघा एक मगाशीच विचार आले की छोट्या वस्तीवरती सुद्धा एवढ्या संतांचा मेळा इथं जमतोय. कारण तेव्हा सर्वांचं खरं भाग्य असेल की आपल्याला इथं सत्संग करण्याचा मौका प्राप्त झालेला आहे. कारण म्हटलं जातं आहे की देवाला भेटण्यासाठी असं आता सरांनी सांगितलं की देव भेटतो पण मनामध्ये तसा भाव पाहिजे म्हटलं जातं आहे. लोकांना मनाने पण म्हटलं गेलं की आपोआप भेटे देव गुरुचरणी भाव. या चरणावरती जर तुम्ही भाव ठेवला तर आपल्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण होतात आणि देवच काय सगळ्याच गोष्टी इथं मिळून जातात. बघा होळीचा जिकर झाला, काल होळी होऊन गेली. होळी कशासाठी साजरी करायची एवढं जरी समजलं तरी होळीचा सण केल्याचं सार्थक होतं. तुम्हाला बऱ्याच गोष्टीमधून आपण ऐकलं असेल की होळी साजरी का केल्या जाते, त्याच्या बऱ्याच अध्यायिका आहेत. होळी आपण का साजरी करतो, पण होळी साजरी करत असताना जर दरवर्षी होळी आपण घेतोच पण आपण विचार करत नाही का, तर चालत आल्या रूढी परंपरेनुसार आपण सगळे सण साजरे करतो. पण ते का साजरं करायचं किंवा कशासाठी साजरं करायचं याचा विचार आपण कधीच करत नाही. आणि हे विचार करायला लावतं आपल्याला सत्संग. कारण कोणताही सण असू द्या, कुठल्याही सणाचा
प्रत्येकाची आध्यायिका ठरलेली आहे, प्रत्येकाची काही ना काहीतरी कथा ठरलेली आहे आणि त्यानुसार आपण होळी करतो. पण त्याने जर मनाशी हा विचार केला की बघा होळीचा सण ठेवताना सुद्धा शेवटीच का ठेवला हो, मराठी महिना आपले जे 12 आहेत, फाल्गुन महिना आपला शेवट चालू आहे, त्या शेवटीचाच सण आपला होळी आहे. का ठेवला जातो तर मनामध्ये असलेले वर्षभरामध्ये झालेले पाप असतील, दुष्कृत्य असतील, हे सर्व आपल्याला त्या होळीमध्ये दहन करायचे असतात आणि इथून पुढे येणारं वर्ष, इथून पुढे येणारं सगळं आयुष्य माझं सुखा समाधानानं जावं ही होळीसमोर प्रार्थना करायची असते. त्यासाठी होळी साजरी करायची असते. बऱ्याच अध्याय आहेत, दासला वेळेला मर्यादा घातल्या, दास जास्त बोलू शकत नाही आहे, त्यामुळं दास आपल्या वाणीला इथंच पूर्णविराम देतो आहे. बोलता बोलता एखादा वेळा शब्द गेला असेल तर मोठ्या बद्दल अंतःकरणानं आपलं माफ करावं. दास इतर शब्दांचा आधार न घेता वाणीला पूर्णविराम देतोय. प्रेमाने बोला. मला संतजनो दासनं मगाशी सांगितलं तसं येत्या सोमवारी लिंगणूर येथे विशेष सत्संग सोहळा संपन्न होणार आहे. आपले ब्रँडतर्फे होणार आहे, आपल्या घरातलाच आहे. आणि अजून एक 9 महिने रोज काही सत्संग सांगायला म्हणाही नाही कोण मला. किती महिने? 9 महिने. आदेश आला म्हटलं की 4 असो, 10 असो, 15 असो, 20 असो गाडी करायची. आणि किती 9 महिनेच महाराज आपल्या इथं आपल्या माताजी यायला महाराज, सद्गुरू आपल्या जिल्ह्यात आपल्या घरात यायला. त्यामुळं प्रत्येकाला भाव येते महाराज, आमचा भाव येते महाराज. काल तर जाऊन लावले महाराज, अजून काय लावलं. तर 9 महिने आमच्या बी मनात भाव येऊन आणि तुमच्या बी मनात तो भाव येऊन ये. जानेवारी महिन्यापर्यंत 26 पुढच्या येत्या जेव्हा जेव्हा आधीची तेव्हा गाडी करणे आणि जाणे. आपल्या ब्रँचची सत्संग आहे आता लिंगणूरमध्ये. तेजपाल चोकडे केंद्रीय ज्ञान प्रचारक आहेत महाराज नाशिकचे, त्यांच्या उपस्थितीत मोठा असा कार्यक्रम घ्यायचा आहे तिथं. तिथे या ज्ञानाची गंगा रोपटं लावायचं आहे. त्यामुळं आजच तयारी करा, उद्या नावं घ्या आणि जसं ते तुमचे गायकवाड मागचा सांगतील तसं 1 गाड्या करा आणि 2 करा. तर निवेदन कोणाचं दिलं नव्हतं, पण वेळ तर आता चाललेली आहे. आता वेळ 7:30-8 वाजता संगत चालू झाली. चालतं बरं आदेश आलाय म्हणल्यावर पालन करणं गरजेचं आहे. 1 मिनिटासाठी आपले स्टार प्रचारक आपले ब्रँडचे सचिन देसाईचे, त्यानंतर आपले गायकवाड महात्माजी, त्यानंतर आपले मोठी राजमोठी, आणि त्यानंतर आखरी रचनेसाठी प्रशांत शिंदे. संत मोठ्या प्रेमाने बोला, मोठ्याने बोला, आदरणीय संघाची मोठ्या प्रेमाने बोला. दासला यायला वेळ झाला होता, त्यामुळे दासनं पाटील मला सांगितलं की माझं काय नाव घेऊ नका, बाकीचे राहिलेले त्यांची सगळ्यांची नावं घ्या. पण संघाची गुरुचं सगळ्याकडे लक्ष असते. प्रेमाने बोला. संघाची एक दृष्टांत दासला आठवतोय की संघाची एक व्यक्ती होता आणि चालला होता रस्त्यानं, आणि रस्त्यानं जात असताना संघाची त्याला एक साधू भेटला. प्रेमाने बोला. लक्ष घरात ठेवाय ना, इकडे ठेवायचं सगळ्यांना. संघाची रस्त्यानं चालला होता व्यक्ती संघाची, आणि समोरनं संघाची एक साधू चाललेला होता. आणि संघाची व्यक्ती त्याला म्हटला की माझ्याजवळ बिडी आहे. म्हटला तुझ्याजवळ काडीपीठ आहे का, थोडी पेटवायची आहे मला बिडी. म्हणून काय म्हटला, माझ्याकडे बिडी आहे. आणि कुणाला विचारतो काडीपीठ आहे का म्हणून साधूला. संघाची बिडी आहे म्हटलं, काडीपिटी तेवढी देतो आणि बिडी पेटवतो आणि वडतो म्हटलं. आता तर संघाची तो साधू म्हटला, हे बघ बाबा म्हटला, मी राहिलो साधू आणि मला काय असलं हे जमत नाही म्हटलं, मी काय असलं व्यसन व्यसन काय करत नाही, काय नाही. एक काम कर म्हटला की आता ही समोर जी झोपडी दिसते का नाही म्हटला, ते झोपडीला आता 2च मिनिटात आग लागते बघ म्हटलं. काय म्हटला, झोपडीला आता 2 मिनिटात आग लागत्या. मग संघाची आता हे म्हटलं, त्या व्यक्तीला वाटलं की आता हे असं कसं काय शक्य आहे. मग संघाची व्यक्ती म्हणायला लागला, ठीक आहे आता आपल्याला झोपडीला आग लागली तर ठीक आहे म्हटलं, मला बिडी पेटवायला तरी मिळाली तर पास झालं. संघाची 2च मिनिटं झाले आणि तेवढ्या संघाची काय झालं, त्या झोपडीला आग लागली. आता संघाची ह्यानं बिडी घेतली, त्या झोपडीजवळ गेला, ती पेटवली आणि संघाची वडला. आता वडला संघाच्याने, मग त्या वडल्यानंतर संघाची त्याला आश्चर्य वाटलं की साधूच्या बोलण्यात एवढी ताकद आहे म्हटलं, की झोपडीला 2 मिनिटात आग लागत्या म्हटलं झोपडीला आग लागली म्हटला. मग संघाची बिडी ओढत तसंच त्या साधू संघ पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर संघाची नदी लागली. नदीमध्ये काय होती, नाव होती. आता नावेमध्ये संघाची सगळीजण गच्च सगळी भरलेली होती. आणि संघाची भरलेली असताना ह्यो म्हटला की मगाची साईडला तर ह्यानं झोपडीला 2 मिनिटात आग लागत्या लागली म्हटला. आता म्हटला त्या साधूला परत विचारला हे बघ म्हटलं, ह्या नदीतून नाव चाललेले आहे, आता ही नाव काय करत्या, डुबत्या काय तरत्या म्हटला. प्रेमाने बघ, आता ही नाव काय होत्या, मधीच बुडत्या, काही पार किनाऱ्यापर्यंत जात्या. तेवढ्या साधू म्हटला, आता ही नाव इथं मधीच बुडत्या बघ म्हटला. तेव्हा संघाची तोपर्यंत काय झालं, ते म्हणूसपर्यंत संघाची नाव काय झालं, मधी बुडली संघाची. त्याच्यानंतर संघाची आता ह्याला भीती वाटली
म्हटला झोपडीला 2 मिनिटात आग लागते, झोपडीला आग लागली म्हटला. नाव बुडत्या म्हटला, नाव बुडली म्हटला. आता ह्यानं सासंग त्या साधूला म्हटला, अहो म्हटला आता मी घरला जाणार आहे, मी चालत जाऊ का पळत जाऊ म्हटलं. प्रेमाने बोला. काय म्हटला, मी आता चालत जाऊ का पळत जाऊ. सासंगजी साधू म्हटला, हे बघ म्हटला आता तू चालत जा म्हटला घरला. सासंगजी साधू आपल्या दिशेने गेला सासंगजी, आणि तो व्यक्ती दुसऱ्या आपल्याच घराच्या वाटेनं चालला होता. असंच चालत चालत गेला आणि काय झालं, एक गाववाल्यानं त्या गावात एक राजा होता. आता सासंगजी राजा होता तिथं, आणि काय झालं त्या गावात चोरी झाली होती, आणि शिपाई जे होते ना सासंगजी सगळी त्या चोराच्या मागे लागली होती. आता सासंगजी ह्याला भीती वाटली त्या नगरीत गेल्यावर, हे म्हटलं की काय मागं अशी का पळाल्यात म्हटलं. आता पाठ दिशेनं जातो आणि पुढे जातो आणि पळत पळत घरला जातो म्हटलं. सासंगजी ह्यानं पळत सुटायला जे चालू केलं, सासंगजी ते चोर राहिला दुसरीकडे, त्या शिपाईने काय केलं, ह्यालाच पकडलं. आता ह्याला पकडल्यानंतर ना सासंगजी त्याला नेलं, राजाच्या दरबारात नेलं. हे बघा म्हटला काय पण असू दे पण चोर सापडला म्हटला. आता त्यानं दागिनं काय घेतलं ते काय सापडलं नाही, तर चोर मात्र सापडलाय. मग सासंगजी राजाजवळ नेलं, फाशीची शिक्षा द्या म्हणजे ह्याला. आता फाशीची शिक्षा द्या म्हटल्यानंतर सासंगजी ह्याला फाशीवर नेलं, आणि आता विचारलं तुझी शेवटची इच्छा काय म्हटला. सासंगजी ह्यानं म्हटला माझी शेवटची इच्छा दुसरी काय नाही म्हटला. माझ्या आयुष्यात एक साधू मला गाठ पडला होता, आणि त्या साधूला तेवढं मला दर्शन घ्यायचं आणि त्या साधूला तेवढं भेटायची इच्छा आहे म्हटला. सासंगजी त्याला त्या साधूकडे नेलं, आणि सासंगजी साधू नदीच्या किनाऱ्यावर तसाच बसलेला होता. त्याची छोटीशी झोपडी होती, आणि म्हटला तिथं जाऊन त्या उभा राहिला त्या साधूजवळ, आणि साधूला म्हटला अवघा म्हटला तुम्हाला झोपडीला आग लागत्या 2 मिनिटात सांगितला म्हटला, हे सगळं खरं झालं. नदीत नाव बुडत्या म्हटला, हे नाव बुडली ते सगळं झालं. मला आज फाशी होणार होती, हे का सांगत नाहीस तू म्हटलं. मला सासंगजी व्यक्ती काय म्हणतोय की मला आज फाशी होणार आहे, तू हे का मला सांगत नाहीस म्हटला. त्यावेळेला सासंगजीचा साधू म्हणतोय, बघ म्हटलं तुला कसं जायला सांगितलं होतं मी, चालत जायला सांगितलं होतं, तू कसं गेलास म्हटला, पळत गेलो. मग आता तुला कसं जायला सांगितलं होतं मी, चालत जायला सांगितलं होतं, मग तू चालत गेलास का म्हटला, तर नाही. मग असंच असते बघ म्हटला, ज्या वेळेला संतांची ज्या वेळेला वचनं येतात, ज्या वेळेला सातसंगजी सद्गुरूचा ज्या वेळेला सातसंगजी आदेश येतो, त्यावेळेला काय करावं लागतं की संतांच्या चालीमध्ये चालावं लागतं. त्यावेळेला सातसंगजी नाव ही किनाऱ्यापर्यंत पोहोचते, त्याशिवाय पोहोचू शकत नाही सातसंगजी. सांगण्याचा भाव इतकाच आहे की जोपर्यंत सातसंगजी ते मुखी असतील, प्रबंधक असतील, सातसंगजी गुरु असेल, सातसंगजी आदेश आला ना सातसंगजी त्याचं पालन झालं पाहिजे. त्याच वेळेला सातसंगजी संतांच्या चालीमध्ये आपण चाललेलं सार्थक होतं. मग त्यावेळेला सातसंगजी चालत जाऊ दे ना तर पळत जाऊ दे, सातसंगजी गुरुचा आदेश फॉलो केला की सातसंगजी किनारा आपल्याला नक्कीच सापडतो, घराचा रस्ता सापडतो. आणि जर सातसंगजी आपली जर नौका सातसंगजी डुबायची नसेल तर सातसंगजी आदेशाचं पालन करूया, या सद्गुरूच्या चरणावरती नतमस्तक होऊया, आणि आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घेऊया. कारण सातसंगजी म्हणलेला आहे सातसंगजी की ही कधी सातसंगजी म्हणजे एक शायर म्हणतात की जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन खाली करना पड़ेगा, और मौत जब दस्तक देगी तो घर से भी बाहर निकलना पड़ेगा. इसलिए मेरा सदगुरु कहता है कमाले कर्मधन प्यारे सफर में काम आएगा, ये जीवन बीत जाएगा तुझे रोना नहीं होगा. ह्या सत्संगजी ह्या सद्गुरूने जे आपल्याला सत्संग दिलेलं आहे हे नामस्मरण दिलेलं आहे, आणि जो सातसंगजी सद्गुरूचा आदेश येईल त्याचं पालन करूया, आणि सातसंगजी जीवनाची नौका पार करून घेऊया. आज आपण जर सातसंगजी आपण जर मनमतानं वागत राहिलो तर सातसंगजी उद्धार नाही आहे. जे काही सातसंगजी या गुरुमतानं राहूया आणि जीवनाचा उद्धार करून घेऊया. वेळीनं सातसंगची मर्यादा गाठलेली आहे, त्यामुळे दासित शब्दांचा आधार न घेता इथेच आपल्या सातसंगची शब्दाला वाणीला विराम देतोय. खरोखर सातसंगजी आज मासवाडीचं परम भाग्य आहे की कारण सातसंगजी स्टेजवर विराजमान सातसंगजी आमचे परम आदरणीय सातसंगजी सलगरदयांचे प्रचारक महात्मा कोष्टी सर सातसंगजी शिक्षक आहेत. सातसंगजी पण सुंदर असा भाव आहे सातसंगजी. कधी जरी सातसंगजी त्यांना आदेश दिला की इकडे जायचं आहे महाराज म्हटलं तर कधी तोंडातून नाही येत नाही सातसंगजी. मग ती सातसंगजी सत्संग कुठं ह्याच्यात असू दे, नाहीतर आणि कुठं सातसंगजी जंगलात असू दे, नाहीतर ह्याच्यात असू दे, सातसंगजी असं ज्याला जमलं ना सातसंगजी आदेशाचं पालन करायचं, त्याच्यासारखा सातसंगजी दुसरा आनंद कुठलाच नाही. तर आपण देखील तोच सातसंगजी प्रयास करूया, तोच भाव सातसंगी सद्गुरूच्या चरणावरती ठेवून आपण आपल्या जीवनाचा सातसंगीची नौकाही पार करूया. प्रेमाने बोला. सुंदर असा भाव महात्म्याने ठेवला, त्यातला आपण आचरणात आणणं गरजेचं आहे महाराज. जसं निवेदन केलं होतं तसं आपले गायकवाड महात्माजी, आणि त्यानंतर सगळ्यांची मुखी, त्यानंतर आपल्या धुरे बहिणजी आखरी घेतात होती. मग त्या प्रेमाने बोला. आदरणीय सातसंगची प्रेमाने बोला. सोमवारी महाराज निवडूरला जाणार आहे. आता रिक्षा बी बंद झाल्या, मारुती आलेले, आता घरातच गाडी आलेली आहे महाराज. काय रिक्षा करू म्हटलं तर रिक्षा करूया, गाडी करूया म्हणतात टेम्पो करूया, तसं काय सगळीकडनं निर्मळ आहे महाराज. आता निर्मळ संगत करायला काय हरकत नाही, पण संगत आता निमनूरला आहे, आपल्या ब्रँच आहे महाराज संगत. मग ही सर्वांच्या सेवेतनंच ती संगत पूर्ण करायची.
प्रत्येक संगतच्या ह्याच्यातनं संगत करायची आहे ती. मग तुमची बी काय तर सेवा घडावी मासाळवाडी सात संगतच्या वतीनं की म्हणजे ज्याच्या त्याच्या प्रॉब्लेमातलं हे सगळं काम असते मला. सांगायचं काम म्हणजे कसं आहे, दौंडी द्यायचं सांगितलं आहे गुरुनं, फक्त आम्ही दौंडी देणार. मग ती काय तुम्हाला करायचं असेल तर मुख्य महात्माजीकडे काय तर तुम्ही बाबा 20 रुपये 40 रुपये 100 रुपये जसे काय तुम्हाला इच्छा असेल तसं मला एक खारीचा वाटा म्हणून आपलं काय तर करायचं आहे मला. त्याला म्हणजे ब्रँचमध्ये संगत आहे आपल्या सांगली आणि सलगर ब्रँच, एक 2 संगती काढलेल्या आहेत महाराज झांबरे दादाने, आणि त्यातली संगत महाराज आपल्याला दिलेली. आमची लंगडी काय आहे का नाचत्या का नाही बघायसाठी, खरं लंगडी काय आम्ही नाचवली दादाला माहीत नाही. आपल्या दादा 6-7 संगती आहेत महाराज, सगळ्यांनी मिळून जर हे कार्यक्रम आपण करून टाकला का नाही अगदी व्यवस्थित होते महाराज. त्यांच्यात गेलं तर काय आहे ना आपल्यात आलं काय, आपल्या बी कार्यक्रमाला त्यांनी हेल्प केली तरच महाराज. तसं आम्ही बी सुदुक्त काय तर काय होणार त्यांना करायचं आहे महाराज. म्हणताना आपण एक सेवा करायची आहे, जशी तुमची मर्जी असेल त्या पद्धतीने बाबा महाराजाकडे रविवारपर्यंत पैसे देऊन टाका. काय याला जबरदस्ती नाही महाराज. आज तुम्ही काय दिलं का नाही त्याच्यात भर पडत जाते महाराज, बाकी काय होत नाही घेत. आणि नाही दिलं तर बी तुम्हाला काय गुरु म्हणत नाही महाराज, का दिलं कशासाठी दिलं नाही असं काय म्हणत नाही महाराज. नाही तर पैसे मागते तुम्ही संगत द्यायचं बंद करू तसं व्हायला नाही महाराज. एक संगत गळली का नाही एकदम गळकीच लागते, त्याला पोळा घातला तर बी ते गाडीत पाणी टाकलं अशी परिस्थिती होऊन आता किती मातावांची नाही तुला माहीत आहे का. म्हणजे सगळं डिम पडतंय सगळं. नाही याचा अनुभव घेतलेला आहे 2 वर्षी महाराज. पण आता करायचं काय, बोळा घालत बसायची पाळी आली मला. म्हणताना आम्ही बोळा घातलाय महाराज. आता माता बहिणी राहिलेल्या माता बहिणींची सांगा तुम्ही पुढच्या वेळा या, तुम्हाला वर्गणी देऊ वाटते द्या. नाही कसं आहे काय तर दिलं का नाही आपल्या प्रपंचामध्ये बरं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मला, दुसरं काही सांगायचं नाही मला. ह्याच्यातमध्ये काय तर एकदा करून बघायचं. हो करून बघायला काय हरकत नाही मला. केल्याशिवाय काय संबंध नाही. मग संस्कृतमध्ये म्हण आहे करागे वस्ते कर्मुदे सरस्वती कर्मुदे तो गोविंद प्रभाते करदर्शनम. केल्यानंतर मग पदरात आपल्या काय पडतंय ते पुढच्या आठवड्यात सांगतो. या आपल्या ब्रँचमधनं बी काय तर जायला पाहिजे, सिद्धांतची अपेक्षा आहे, मुखीची अपेक्षा आहे, आणि आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा आहे. काय होईल ते देऊन टाकायचं महाराज. रविवारपर्यंत द्या. आता जाता जाता आणि तुम्हाला काय असलं तर देऊन टाका. म्हणजे कसं कम सामान बहुतारा मागची यात्रा संतोष मी चली. म्हणजे आजच्या आज काम जर झालं भरायला वेळ लागणार नाही. या महाराज पुढच्या वेळा सगळ्यांना सांगा राहील यशनी संगत आपली चालू आहे आणि नेल्लोरला जायचं आहे. प्रेमाने बोला. जसं नियोजन दिले तसं आपली ब्रँचमुखी अंतर्नंतर आखरी रचनेसाठी दिले बहिणीची मोठ्या प्रेमाने बोला. प्रेमाने बोलूया. विराजमान प्रमादानी गोष्टी सर करून आलेले आमचे निर्गुण महात्माजी जयंतून आले मामा आणि या सत्संगपुत्र पंडित महात्मा गर्देजी गायकवाड महात्माजी असतील धर्मीजी, तुम्ही सर्व संत महापुरुष यांच्या पवित्र पावनचरणी दास आम्हाला कोटी कोटी धन्यकार नमस्कार. प्रेमाने बोला. दास प्रथमतः माफी मागतोय, कारण मला वाटतं 2-4 आठवडे चुकलं काय 2-4 आठवडे तुमचं दर्शन झालं नाही. आज योगायोगानं सत्संग दर्शन होतं आहे. आशीर्वाद द्या की जर आठवड्याला तुम्हाला संत महापुरुषांचं या ठिकाणी दर्शन व्हावं. कारण गायकवाड महाराज म्हणतात बघा, जसं की वर्ग कळतं झालं की सत्संगात वडील जबाबदारी देतात, तसं हळूहळू सगळे तुमच्यावरती जबाबदारी टाकलेत आणि महात्माजी पण अतिशय उत्तम प्रकारे ती सेवा पण निभावत आहेत. फक्त चरणावरती एवढीच अरदास प्रार्थना आहे की काही जरी झालं तर एवढंच लक्षात ठेवायचं की सत्संग माझ्यासाठी करायचे. काय करायचे आहे ना गडदे महाराजांसाठी, ना गायकवाड महाराजांसाठी, ना बडगर महाराजांसाठी, कोणासाठी नाही. सत्संग फक्त माझ्यासाठी करायचं आहे आणि मला आठवड्याला ही सत्संग केलीच पाहिजे. कमीत कमी 2 तास तरी आठवड्यातून मला सत्संग घडली पाहिजे. हा एक प्रण आपल्या मनामध्ये ठेवायचा. काय पण होऊ दे, इकडली दुनिया इकडं झाली तर चालेल, फक्त मला सत्संग घडली पाहिजे एवढा मनात शब्द ठेवा. मग काही असेल सत्संग, ते काय छावा चित्रपट लागू दे, पिक्चर लागू दे, नाहीतर काय पण लागू दे, आम्हाला तसंच जीवन जगायचं असेल तर मला सत्संग करणं गरजेचं आहे. कारण आज बाहेरच्या जगामध्ये बघितलं तर अनेक प्रसंग आहेत, अनेक कथा सगळ्यांनी सांगितलं,
महात्माजींनी शासन सांगितलं फक्त मिरजे महाराजांच्या संपर्कात आल्यामुळे जीवन परिवर्तन झालं. कारण संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर जर ते संतांचा सहवास मिळाला नसता तर तुला तू मीला मी झाला असतं. सासंगत अनुभव ऐकला, जास्त तिकडे जाणार नाही, जास्त वेळ नाही. फक्त सासंगत मला संत सहवास कसा भेटेल तेवढंच सासंगत आम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि जसं आता गायकवाड महाराजांनी सांगितलं की उद्याच्या सोमवारी आपणाला लिंगणूरला सत्संग घ्यायचे आहे. महात्मा असं का म्हटलं सांगू का, त्या गावात कोण निरंकारी नाही, आपण नवीन पहिल्यांदा जाऊन तिथं कार्यक्रम घ्यायला लागलो म्हणून महाराजांना ती सांगायची पाळी आली. जसं इथं महात्मा थोडे होते आपले गडगे महाराज, बडगर महाराज किंवा सावंत महात्माजी ते हळूहळू म्हणजे करत होते, तसं तिथं कोणच नाही. आपणाला जाऊन करायचं, आपणच गायचं, आपणच वाजवायचं. आणि त्यांना त्या होळीची कशी ही करतात ना सांगून तिथे काही करत नाही, सांगत नाही, तसं तिथं जाऊन आपल्याला ढोल वाजवायचं आहे, ते सांगायचं आहे. त्यामुळं आम्ही रविवारीपासून नियोजन केले की रविवारी प्रत्येक गावात घरात फिरून जाऊन तिथं सांगणार आहे. आणि उद्या तुमच्या गावात कार्यक्रम आहे म्हणून या म्हणून सांगणार आहे. तुम्ही पण तिथे यायला पाहिजे. निदान तुमचं पाहुणं कोण मित्र असतील, जवळचे असतील, त्यांना फोन करा, जाऊन भेटा, काय पण सांगा. सोमवारी लवकर जावा, कोण ना कोण असते, पण सत्संगाला घेऊन यायचं आहे. आपल्या गावात कशी सत्संग चालू झाली ना आठवड्याला, तसंच तिथं त्या पण गावात सत्संग चालू झाली पाहिजे. एवढा प्रयास आपण सर्वांनी करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला कसं योगदान देता येईल, निदान माणसं आणायची असतील, माणसं घेऊन या. तिथं सासंगत कुणाला सांगायचं आहे, ओळखीचं आहे, काय असेल जी सेवा पदरात पडते ना ते आपण घेऊन त्या ठिकाणी सेवा करायची आहे. गडदे महाराज नियोजन करतील, गाड्या करतील, सगळं करतील सासंगत. तुम्ही त्यांना फक्त सांगायचं की महाराज मी येणार आहे, किंवा त्यांना सांगा माझं हे पाहुणं आहे, गडदे महाराजांना सांगा आमच्या पाहुण्याकडे जायचं आहे, ती स्वतः तुमच्या संग येतील महाराज. पण घेऊन जाऊन तिथं सांगणं सासंग तुमचं आमचं काम आहे. आणि त्या ठिकाणी सत्संग चालू करणं, गुरुचा आवाज सासंग त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. म्हणून सर्वांनी सासंगत प्रयास करायचा. जास्त एवढंच आपल्या चरणावरती अर्धात प्रार्थना करतो, कारण वेळ होत चाललेली आहे. वेळेमध्ये पण सासंग सत्संग करणं हा गुरुचा आदेश आहे. त्यामुळे सर्वांनी सासंगत वेळेत सासंग सत्संग चालू करूया. तुमचं एक दिवस आहे ना शुक्रवारी, काय पण काम असू दे, 6-6:30 आवरा, 7ला इथे या. आणि 7ला सत्संगचं 1-2 महापुरुष असू द्यात, डबलदा नावं घ्या. जर कमी असली म्हणून थांबायचं नाही, 1-2 कडवं महाराज अवताराने चिकन घ्यायचं, 2-2दा चान्स द्यायचा. 7ला चालूच करायची गीतं घ्यायला आणि 9ला आपण वेळेत संपवायचं. कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी पण काम आहे. गुरुनं आपल्याला 2 तास तेवढ्यासाठी दिलेले आहेत. कारण उद्या आपलं संध्याकाळी झोपणं पण व्यवस्थित झालं पाहिजे. गुरुला किती काळजी असते बघा. रात्री 12-1 वाजलं तर तुमचं जेवण पचणार नाही, हे होणार नाही. 7 ते 9, 9, 9:30, 10 वाजेपर्यंत घरात गेला की 10ला तुमच्या घरात झोपताय. त्यामुळे उद्या तुम्हाला काही डिस्टर्ब होणार, तुमच्या कामाला कुठला व्यत्यय येणार नाही. म्हणून आपण जायला जसं वेळेत बघतोय ना तसं यायला पण वेळेत बघायचं. जरा राग येत असेल पण 7ला सत्संग चालू करा. बाहेरली कोणी येऊ द्यात नाही येऊ द्यात, तुम्ही 2-2दा नावं घ्या, काय अडचण नाही. पण सत्संग वेळेत चालू करून आपण वेळेत संपवायचा प्रयास करूया. प्रेमाने बोला. दिले तसं आपल्या जुने बहिणी रचनेसाठी नंतर सर्वांची नावे मोठ्या प्रेमाने बोला. माताजी महाराज आले नाहीत का? आले या की सत्कार करा पाहिजे. महाराज दुपट्ट आहे बघा तिथं घ्या. आता कोण रे महाराज? महात्मा आणि हे परिवार असं सविंदर हरदेवजी महाराज की जय. येता शरण सद्गुरुला नाही कमी हो पडायचा. जाता शरण सद्गुरुला नाही कमी हो पडायचं. जाता शरण सद्गुरुला नाही कमी हो पडायचं. येता शरण सद्गुरुला नाही कमी हो पडायचं.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरुर्मूर्ति मंत्रमूलं गुरुर्वाक्यं पूजामूलं गुरुर्पदं मोक्षमूलं गुरुर्कृपा मोक्षमूलं गुरुर्कृपा बोल सद्गुरु माता देव की महाराज की जय।
साप्ताहिक सत्संगसाठी उपस्थित ब्रँचमुखी प्रबंधक महात्मे तसेच तुम्ही संत माये बाप कृपावंत माता बहिणजी बालबालिका संत महात्मे ज्यांचं ध्यान असून देखील त्या ठिकाणी पोचू शकले नाहीत अशा सर्व संतांच्या चरणी दासचा कोटी कोटी धन्यनिरंकार एवं नमस्कार स्वीकार व्हावा. प्रेमाने बोलूया. बघा सत्संगतजी, सुंदर असा माहोल या ठिकाणी बनलेला आहे. गीत अथवा विचार अथवा अभंग अथवा सत्संगतजी दृष्टांतसुद्धा सत्संगतजी सुंदर असे श्रवण करायला मिळाले. आणि एक सत्संगतजी वचन निघून गेलं महात्म्यांच्या मुखातून की वेळेत सत्संगतजी सत्संग सुरू करूया. सत्संगत 7 वाजता आपली सत्संग सुरू झाली पाहिजे असं सत्संगतजी वचन निघालं. सत्संगतजी सत्संगला येण्यापाठीमागचा उद्देश हा आपला काय असतो, सत्संगमध्ये आल्यानंतरनं काय मिळतं सत्संगत, तर आपणाला सुख मिळतं सत्संगतजी, आनंद मिळतो. ज्यांना ज्यांना सत्संगतजी अनुभव आला त्यांच्या मुखातून स्वानुभव सत्संगतजी इथं कथन करत होते, अनुभव सांगत होते की मी सत्संगला आल्यानंतरनं मला काय प्राप्त झालं सत्संग. मग आपण ही सत्संगतजी स्वतः विचार करायचा आहे की सत्संगला आपण आलो, मग आपणांना सत्संगतजी तो आनंद मिळाला का, आपल्या परिवारामध्ये सुख मिळालं का. सत्संगतजी जर का आपल्या मनाचा विचार होकारात्मक असेल तर नक्की सत्संगतजी सत्संगचा आपणाला फायदा होतो. मग सत्संगतजी तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकेल की मग सत्संगमध्ये आल्यानंतरनं माझं काम झालं नाही, मला सुख मिळालं नाही, मग मी सत्संगला येऊन काय फायदा साधला. प्रेमाने बोला. तद्वत सत्संगतजी असं बाबाजींनी सुद्धा सांगितलेलं आहे. हे ब्रह्मज्ञान मिळालेलं आहे खरं. ब्रह्मज्ञान से आत्मज्ञान संभव है सत्संगतजी. तद्वत सत्संगतजी सद्गुरु येत असे या जगती सुखमय करण्याशी संसार म्हणलेला आहे. या ठिकाणी शब्द कोणता वापरलेला आहे, सुखमय, सुखी नाही सत्संगतजी. जसं सांगितलं जातं की सुखी कधी होतं सत्संगतजी, आपण आपल्या मनामध्ये विचार करतो की मी 1-2 एकर सत्संगतजी रान घेतलं, सुखी झालो. जसं की सत्संगतजी माझा मुलगा शिकला, चांगलं नोकरी लागली, सत्संगतजी लग्न झालं, नवे तर त्याला सत्संगतजी मुलगासुद्धा झाला, मी सुखी झालो, मी घर बांधलं, सुखी झालो. पण असं कधी सत्संगतजी आपण म्हणतो का की मी 4 एकर रान घेतलं आणि मी सुखमय झालो, नाही सत्संगतजी. सत्संगतजी या भौतिक ज्या वस्तू आहेत, या भौतिक पदार्थ सत्संगतजी जे आहेत ते आपण घेतल्यानंतरनं नक्कीच सुखी होऊ, पण सुखमय होणार नाही सत्संगत. मग सुखमय होण्यासाठी सत्संगतजी काय आहे आपल्यामध्ये, सत्संगतजी भाव, तो भाव सत्संगतजी कधी उतरणार जेणेकरून आपल्या संसारामध्ये सुखमय हा शब्द यावा. सद्गुरू येत असे या जगती, सद्गुरू आल्यानंतर सत्संगतजी आपलं जीवन सुखमय होणार आहे. मग सुखमय होणार आहे कधी, तर ब्रह्मज्ञान आपण घेतलं. ब्रह्मज्ञान घेतलं, हे ब्रह्मज्ञान कुणासाठी सत्संगतजी कसं घेतलं, आपणाला देव दाखवला सत्संगतजी. सर्वांनी ब्रह्मज्ञान घेतलं असेल तर देव दाखवलेला आहे, पण तो देव कुठं दाखवला, आपल्या अंगसंग दाखवला सत्संगतजी. म्हणजे काय झालं सत्संगतजी, बाहेरून सत्संगतजी दाखवलेला आहे. ब्रह्मज्ञान हे दाखवलं आपणाला, दिलं आपणाला सत्संगतजी, देव दाखवला. पण आत्मज्ञान घेतल्यानंतर काय होतं, तर देवरूप होतं सत्संगत. काय सांगितलेलं आहे, ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर देवाची ओळख होते, पण आत्मज्ञान घेतल्यानंतर देवच होतो सत्संगत. सांगण्याचा भावार्थ काय आहे की हा संसार आहे सत्संगतजी. ह्या संसारामध्ये आपण अनेक गोष्टी, अनेक सत्संगची वस्तू, अनेक पदार्थ घेऊ शकतो सुखी होण्यासाठी. पण सुखमय सत्संगची आत्मज्ञान, थोडासा सत्संगची विषय हा कठीण वाटेल पण अतिशय सोपा आहे. ब्रह्मज्ञान आपण बाहेरून घेतलं, पण आत्म्याचं सत्संगची ज्ञान कधी होणार आहे, आतलं सत्संगची जे डबरा आहे ते कधी भरणार सत्संगची. जसं की ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर ना एखादी आपली मनोकामना सद्गुरूच्या चरणी आपण ठेवली, एखादी अपेक्षा ठेवली आणि ती जर पूर्ण झाली तर आपणाला वाटतं आतलं भरलं,
आत्मज्ञान मिळालं नाही सत्संगतजी. कसं? आपण प्रथमतः सत्संगतजी आपल्या घरामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही घेतला. ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही घेतला, बरं वाटलं, आतलं डबरं भरलं, आत्मज्ञान मिळालं, असा आपला ग्रह होतो सत्संगतजी. आणि झालं सत्संगतजी, एक 4-5 महिने झालं आणि शेजाऱ्यानं सत्संगतजी कलर टी व्ही घेतला. सत्संगतजी आतलं भरलेलं रिकामं झालं सत्संग. तद्वत सत्संगतजी जे ब्रह्मज्ञान मिळालेलं आहे ते ब्रह्मज्ञान आपल्यासाठी बाहेरून मिळालेलं आहे. सद्गुरूंनी ब्रह्मज्ञान दिलं, देव दाखवला, पण देव व्हायचं असेल तर आत्मज्ञान सत्संगतजी आपल्याला घ्यावं लागेल. आणि ते आत्मज्ञान कोण देतं? तर या सद्गुरूच्या चरणी आल्यानंतरनं जो सांगितलेला भाव आहे सत्संगतजी, तो भाव माझा बनला पाहिजे. जसं की सत्संगतजी एक छोटासा दृष्टांत आहे, कारण वेळ सत्संगतजी पुढं जात आहे. महाभारतामधला सत्संगतजी एक छोटासा दृष्टांत दासच्या समोर येतोय की श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन सत्संगतजी रस्त्याने जात असतात. प्रेमाने बोला. आणि रस्त्याने जात असताना अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतात की कर्णाला दानशूरच का म्हटलं जातं, मला का दानशूर म्हणत नाही. थोडासा भाव येतो, अहंकार सत्संगतजी अर्जुनाला येतो आणि काय म्हणतो, मी सुद्धा सत्संगतजी तुमच्या चरणावरती कायम असतो, पण कर्णालाच दानशूर का म्हटलं जातं, मला का म्हटलं जात नाही. तद्वत सत्संगतजी भगवान श्रीकृष्ण थोडेसे स्मित हास्य करतात आणि रस्त्याने जात असताना समोर एक टेकडी असते आणि त्या टेकडीला सत्संगतजी भगवान श्रीकृष्ण सोन्याची करतात आणि सांगतात अर्जुनाला की हे जी टेकडी सोन्याची केलेली आहे त्या टेकडीला तू वाटून टाक गावामध्ये. सत्संगतजी अर्जुनाला बरं वाटतं आणि अर्जुन गावात जातो, दौंडी पिटवतो आणि सगळ्या लोकांना सांगतो की ही टेकडी सोन्याची केलेली आहे, ती मी तुम्हाला वाटणार आहे. सत्संगतजी गावातील लोक सगळे त्या अर्जुनाच्या पाठीमागे येतात, अर्जुनाचा जय जयकार करतात. अर्जुनाला सत्संगतजी छाती फुगते, अर्जुनाला बरं वाटतं सत्संगतजी. आणि त्या टेकडीच्या ठिकाणी अर्जुन या सर्व गावकऱ्यांना घेऊन जातो आणि सोनं वाटत असताना अर्जुन स्वतः सत्संगतजी त्या टेकडीला खणायला सुरुवात करतो. थोडं काढतो, एकाला देतो, थोडं काढतो, एकाला देतो. मग ते महात्मे गावातील काय करतात, ते सोनं घेतात, घरात जातात, ठेवतात, परत रांगेत येतात. मग हे सगळं चालू असतं सत्संगतजी. सोनं घेतात, घरात ठेवतात, परत रांगेत येतात. दिवस जातो, रात्र जाते, दुसरा दिवस येतो, तरी हा अर्जुन खणतच असतो सत्संगतजी. थोडासाच भाग सत्संगतजी त्यातला निघालेला असतो, अजून पूर्ण टेकडी असते. अर्जुन दमतो आणि परत श्रीकृष्णाकडे जातो आणि म्हणतो की मला आता कंटाळा आला, मी दमलो, बास. ठीक आहे म्हणतो श्रीकृष्ण. कर्णाला सत्संगतजी बोलवतो आणि कर्णाला सांगतो की समोर जी टेकडी सोन्यानं केलेली आहे ती तू वाटून टाक. कर्ण सत्संगतजी गावात जातो आणि फक्त एकच सांगतो की ती जी टेकडी आहे ती तुम्हाला द्यायला सांगितलेली तुम्ही घ्या. सत्संगतजी गावकरी सत्संगतजी त्या कर्णाचा जय जयकार करतात, ते सुद्धा ऐकायला तो तिथं कर्ण थांबत नाही. सत्संगतजी अर्जुनाच्या मनामध्ये सोन्याविषयी थोडासा भाव अहंकार आला, पण कर्णाच्या मनामध्ये किंचितचा सुद्धा आला नाही. त्यामुळं सत्संगतजी या कर्णाला दानशूर म्हटलं जातं. आणि तो भाव सत्संगतजी जर आपण ठेवला सद्गुरूच्या चरणी तर आपलं जीवन सत्संगतजी सार्थक आहे, तो आनंद आपल्याला मिळणार आहे, ते सत्संगतजी सुख इथं प्राप्त होणार आहे. आपण जरी जे एखादी सेवा आपल्याला मिळाली सत्संगतजी, मग ती तनाची असेल, मनाची असेल अथवा धनाची असेल, जर आपलं कौतुक व्हावं म्हणून जर आपण सेवा केली तर ती सत्संगतजी आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही. सत्संगतजी जसं की सत्संग, सेवा आणि नामस्मरण हे 3 काळामध्ये मिळणारं सुख आहे सत्संग. मग ते भविष्यकाळ असेल, भूतकाळ असेल किंवा वर्तमान काळ असेल. सत्संग वारंवार सत्संगजी महाराज सांगतात, सत्संग करा, सत्संग करा, सत्संग करा. का? कारण सत्संग केल्यानं काय होतं तर पुनर्जन्मीचं पुण्य पूर्ण सत्संगजी पुण्य मिळत असतं. सत्संगजी पाठीमागच्या जन्मी असेल किंवा पाठीमागं असेल, जसं की आता होळीचा सण झाला, शेवटच्या महिन्यामध्येच होळी असते, फाल्गुन महिन्यामध्येच होळी असते. या वर्षामध्ये माझ्या काही चुका झाल्या, न कळत सत्संगजी अनावधानीनं माझ्या हातून काहीतरी
चूक घडली तर ती सत्संगाची त्या होळीमध्ये जसं टाकतो तसं वारंवार सत्संग केल्यानंतर आपलं सत्संगाची जी काय कर्म असेल चुकीची ती सगळी नष्ट होऊ देत आणि आपणाला ती पुण्याई मिळू दे, संचित गाठीचं होऊ दे, यासाठी महाराज सांगतात वारंवार वारंवार सत्संग करा. म्हणजेच काय, सत्संगाची भूतकाळ सुधारला. भूतकाळामध्ये ज्या घडून गेलेल्या चुका आहेत त्या जर आपल्याला सुधारणा करायच्या असतील तर वारंवार सत्संग केली पाहिजे. मग सत्संगाची सेवा कशासाठी करायची? म्हटलं जातं सेवा केल्यानं मेवा मिळतो, सेवा केल्यानं सत्संगाची पुण्याईचा ठेवा आहे. का म्हटलं जातं? कारण आता जर आपण वारंवार सेवा केली, भरभरून सेवा केली तर सत्संगाची भविष्यकाळ सुधारला जातो. पुढे एखादी सत्संगाची अडचणी आली, पुढे एखादी समस्या येणार असेल तर ती सत्संगाची या सेवेतून मोकळी होत असते सत्संग. त्यासाठी भविष्यकाळ जर आपल्याला सुधारायचं असेल, भविष्यकाळामध्ये अडचणी टाळायच्या असतील तर सत्संगाची सेवा केली पाहिजे. राहिला सत्संगाची काळ, सध्याचा वर्तमान काळ, चालू काळ, यासाठी महाराजांनी सांगितलेलं आहे वारंवार नामस्मरण करा. सत्संग झाली, सेवा झाली, नामस्मरण. बघा सत्संगाची आत्ताच एखादं आपल्यावरती जर संकट आलं तर आपण लगेच काय करतो? नामस्मरणाला बसतो. पण जर का वारंवार सतत कंटिन्यू जर का नामस्मरण जर आपण करत राहिलो तर मात्र आपणाला सत्संगाची कोणतीही समस्या येणार नाही. नवे नवे तर आपणाला जे पाहिजे, आपल्याला जी अपेक्षा आहे ती सुद्धा पूर्ण करण्याची ताकद या नामस्मरणामध्ये. म्हणून सांगितलं जातं तिन्ही काळ जर सुधारायचा असेल, भविष्यकाळ असेल, भूतकाळ असेल आणि वर्तमान काळ असेल, त्या तिन्ही काळामध्ये जर सुख प्राप्त करायचं असेल, या तिन्ही काळामध्ये आपल्याला आनंद प्राप्त करायचा असेल तर सत्संग, सेवा आणि नामस्मरण शिवाय तरुणोपाय नाहीच सत्संग. त्यामुळं सत्संग जे आपल्याला सांगितलं जातं की सत्संग करा, सेवा करा आणि नामस्मरण करा. सत्संगची दुसरा एक दृष्टांत सत्संगची दास तुमच्या समोर ठेवतोय आणि दास सेवेची क्षमा मागतोय सत्संगची, कारण सत्संगची वेळेनं सुद्धा मर्यादा गाठलेली आहे. जसं सांगितलं जातं की गुरुची वेळ ही आपण घेणं सत्संगची चुकते. आता सत्संगची होळी झाली आणि माताजीने सांगितलं की पुढे येणारा गुढीपाडवा आली. प्रेमाने बोला. झालेलं असतं काय सत्संगची की एका गावामध्ये एक आदर्श जोडपं असतं की त्या जोडप्याला सत्संगची गावामध्ये मानत असतात. कधीच भांडण नाही, कधीच तंटा नाही, कधीच दुःख नाही. त्यांच्या घरामध्ये कायम सत्संगाची सुख नांदत असतं. म्हणून त्या घरातील असणाऱ्या जोडप्याला आदर्श जोडपं म्हटलं जात होतं सत्संगाची. आणि गुढीपाडव्याचा सण असतो. माताजी सत्संगाची दिवसभर स्वयंपाकात रमलेले असतात आणि सत्संगाची महात्मे कामाला निघालेले असतात. जाता जाता सत्संगाची माताजी म्हणते की तुम्हाला स्वयंपाकाला काय करू, आज गुढीपाडव्याचा सण आहे, तुम्ही सांगाल ते मी करीन. सत्संगजी ते महात्मे सांगतात की काही करू नकोस, फक्त वरण आणि भात तुझ्या हातचा चांगला आहे, तुझ्या हातचं वरण चांगलं होते, ते वरण तेवढं मला कर. ठीक आहे म्हणते. दुपारपासून संध्याकाळपर्यंत स्वयंपाक सगळा तयार होतो सत्संगजी आणि महात्मे सत्संगजी येतात. आल्यानंतरनं सत्संगजी आवरून जेवायला बसतात. जेवायला बसल्यानंतर सत्संगजी वरण आणि भात सत्संगजी येतो, त्याच्याबरोबर भाकरीसुद्धा येते. पहिला घास महात्मे सत्संगजी खातात, ठीक आहे म्हणतात, काय बोलत नाही सत्संगजी. दुसरा घास खातात, तिसरा घास खातात, चौथ्या घासाला सत्संगजी ते ताट उचलतात आणि बाहेर फेकून देतात सत्संगजी. प्रेमाने बोला. सत्संगजी असं झाल्यानंतरनं तिला पण काय कळत नाही, तो पण शांत बसतो आणि ती मग वारंवार विचारायला लागते की झालं काय, झालं काय, मीठ कमी पडलं का, तर नाही. मग फोडणी द्यायला चुकली का, नाही आहे. मसाला घालायला चुकला का, नाही आहे. वरण करपलं का, तर नाही. मीठ ही तू व्यवस्थित घातलंस, फोडणीसुद्धा व्यवस्थित दिलीस, मसालासुद्धा व्यवस्थित घातलेला आहे, करपलेलं सुद्धा नाही आहे. फक्त झाले काय, तर त्या वरणामध्ये डाळच नाही. आपलंही सत्संगजी तसंच झालेलं आहे. आपण ब्रह्मज्ञान घेतलेलं आहे. सत्संगजी अनेक वचनं सत्संगजी येतात, ती सुद्धा आपण
पाठांतर नव्हे सत्संगजी, त्याच्यावरती कथासुद्धा पाठ करतो. हे ब्रह्मज्ञान घेतलं, सगळं झालं, पण त्यानुसार आपलं आचरण सत्संगजी होतं का, विचार करण्याची गोष्ट आहे. आणि जर का आपण त्या ब्रह्मज्ञानावरती नाही चालत नसलो तर आपलं सुद्धा जीवन त्या डाळ नसलेल्या वर्णासारखंच आहे सत्संग. सत्संगजी सुंदर असा मनुष्य जन्म मिळालेला आहे. 83,99,999 ज्या भोग योनी सत्संग ज्या आहेत त्या जर आपल्याला नको असतील, मोक्षच पाहिजे असेल, मनुष्य जन्मच पाहिजे असेल, तर सत्संगजी याच जन्मामध्ये आपल्याला हे ब्रह्मज्ञान घेऊन त्या ब्रह्मज्ञानावरती चालायचं आहे. सत्संगजी हे ब्रह्मज्ञान जसं की 20 मिनिटं म्हणतात, पण 20 मिनिटं लागत नाहीत. सत्संगजी मायेचा सत्संगजी पसारा घालवण्यासाठी बाकीचे सगळे वेळ आहे. सत्संगजी क्षणिक सत्संगजी, क्षणामध्ये सत्संगजी हे ब्रह्मज्ञान आपल्याला मिळाले आहे. पूर्वी 7-7 वर्ष 14-14 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर जर गुरु खुश झाला तर एकाला एक ब्रह्मज्ञान मिळत होतं. ते सत्संगजी ब्रह्मज्ञान आपल्याला निरंकारी मिशनमध्ये मिळतं. मिशनचा सत्संगजी इतिहास आहे. जसं म्हटलं जातं, कैसी भी हो परिस्थिती पर एक जैसी रहे मनस्थिती. सत्संग मिशनचा इतिहास आहे सत्संगजी. जसं की सज्जन सिंह सत्संगजी ब्रह्मलीन झाले होते आणि अवतार सिंहजी स्टेजवर होते. सत्संगजी सत्संगची वेळ झाली, स्टेजवर थांबले, अर्धा तास सत्संगजी प्रवचन केलं, पण त्यांच्या चेहऱ्यावरती किंतु परंतु जरासुद्धा सत्संगजी भाव दिसत नव्हता. महात्म्यांनी सत्संगजी विचारलं की आजच्या सत्संगमध्ये अवतार सिंहच्या चेहऱ्यावरती काय बदल जाणवला का, फरक जाणवला का? त्यावरती सत्संगमधून उत्तर येतं, नाही आहे तसंच आहे. ते सत्संगजी, त्यांचं सत्संगजी आत्मज्ञान कसं असेल? तद्वत सत्संगजी आपल्याला एवढं तर सत्संगजी काय नाही आहे. पूर्वी सत्संगजी सत्संग चालायच्या त्यावेळेला अनेक सत्संगजी प्रकार वेगवेगळे वाईट काढायचे, पण आता ते तसं नाही आहे. माताजींनी सत्संगजी एवढी सत्संगजी सुखसोयी दिलेल्या आहेत. आपण सुरक्षितपणे सत्संग करतोय सत्संगजी, आणि ते ब्रह्मज्ञान आपल्या जीवनामध्ये आपण अवतरून घेऊया सत्संगजी. जसं महाराजांनी सांगितलं, सोमवारी सत्संगजी लिंगनूरला प्रचार कार्यक्रम आहे सत्संगजी, त्या कार्यक्रमाचा सुद्धा आपण आनंद घेऊया सत्संगजी. सेवेसाठी रविवारी सुद्धा आपल्याला जायचं आहे. ज्या संत महापुरुषांना सत्संगजी वेळ असेल त्यांनी नावं देऊन सत्संगजी रविवारी 10 ते 4 या वेळेमध्ये लिंगनूर या ठिकाणी आपणाला पोचायचं आहे. आणि सोमवारी तर आपणाला हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडायचा आहे. ज्या दिवशी आपल्याला मिळाला सत्संगजी कार्यक्रम त्या दिवशी झाला, पण आपण निमित्त आहे सत्संगजी. करवून घेणारा गुरु आहे सत्संगजी. आपलं काम सत्संगजी, आपणाला जी सेवा आलेली आहे सत्संगजी, ती सेवा जर मनोभावे केली तर तो पर्व काळामध्ये केलेली सेवा ही सत्संगजी सुनिश्चित असते. जसं की सत्संगजी हा पर्व काळ सोमवारी येतो. कुणी म्हणला सत्संगजी मंगळवारी मला एक 10,000 रुपये द्यायचा आहे, नाही सत्संगजी होत, काय उपयोग? तो पर्व काळ निघून गेला, त्याचा काहीसुद्धा उपयोग होणार नाही आहे. सत्संगजी दास वेळेनं मर्यादा गाठलेल्या वेळ सत्संगजी बसलेल्या वेळेवरती तो सत्संगजी दासचा सत्कार केला. दासचा नसून सत्संगजी आपल्या गुरुमाऊलीचा आहे सत्संगजी. दास करून बोलत असताना एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल तर उदारा अंतकरणाने माफ करा. जो सत्कार केला त्या परिवाराला सद्गुरूच्या चरणी अरदास करूया सत्संगजी. ज्या काय आशा अपेक्षा आकांक्षा असतील त्या तुम्ही पूर्ण करा. आणि तुम्हा सत्संगजी संत महात्मे, माताबहीणची बालबालिका यांच्या देखील सत्संगजी काही आशा अपेक्षा आकांक्षा, सत्संगजी एखाद्याचं काम कुठलं अडचणीत आलेलं असेल ते सुद्धा माताजी तुम्ही तिन्ही जगताचे मालक आहात सत्संगजी. तुमच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील आलत नाही. तुम्ही दयाळू आहात, कृपाळू आहात, सत्संगजी कनवाळू आहात. करता कर्ण सकेतू गुरु कोरेसो होय सत्संगजी म्हटलेलं आहे. तुम्हीच सत्संगजी करवून घ्या आणि तुम्हीच सत्संगजी आमच्या या सगळ्या संत महात्म्यांच्या समस्या बाहेर काढा सत्संगजी. सत्संग सेवा नामस्मरण सर्वांना चांगल्या प्रकारे घडू दे. आणि दास विविध शब्द मी सत्संगजी क्षमा प्राप्त करतो. मोठ्या प्रेमाने बोलूया. धन्यवाद.
पुस्तकं उपलब्ध आहे ज्यांना सेवा करायची आहे त्यांनी करू शकतो.